नमस्कार, मी नम्रता वागळे. एबीपी माझावर आपण पाहताय 10च्या बातम्या आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी बातमी. ज्येष्ठ अभिनेत्री, खरं तर तरुण अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं निधन झालेलं आहे. भरतनाट्य मंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग सुरू असताना त्या कोसळल्या आणि त्याच ठिकाणी त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याचं समजतंय. अमित भंडारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमित, नेमकं काय घडलं? इतकी तरुण अभिनेत्री, इतकी वर्सटाईल अभिनेत्री, कोणत्या नाटकाचा प्रयोग सुरू होता या ठिकाणी आणि घटना काय घडली? त्रिनाट्यधारा जी म्हणतो आपण, नाट्य त्रिविधा या नावाने संगीत, नृत्य आणि नाट्य असं तिघांचा मिलाफ असणारा हा कार्यक्रम होता. संध्याकाळी 5 वाजता भरत रंगमंदिर. जर अश्विनीची आपण फेसबुक पोस्ट पाहिली तरी तिने याचं नक्की निमंत्रण मी तुम्हाला देते आणि नक्की या असं तिने सांगितलं होतं. म्हणजे कथ्थक हे तिचं पहिलं प्रेम आणि त्या सगळ्या गोष्टी आजही अभिनेत्री म्हणून सुरू असताना नावलौकिक कमावल्यावरही तो प्रयोग आपण करावा, संकल्पना वेगळी मांडावी या कसोशीने केलेला आजचाही प्रयोग तशाच पद्धतीने सुरू झाला. संगीत म्हणजे साधारण 5:15ची वेळ होती आणि त्यानंतर साधारण 2 कॉस्ट्युम चेंज, परफॉर्मन्स ऐन बहरात आलेला. 5वा ऍक्ट सुरू झाला आणि म्हणजे काळाने झडप खरं तर ती घातली. 5वा ऍक्ट सुरू असताना थोडंसं तिला कुठेही काही असं वाटत नव्हतं. परफॉर्मन्स तितक्याच उत्फुल्लतेने ती करत होती. त्यावेळेला एक शेवटची गिरकी घेतली तिने आणि त्यानंतर ती स्टेजवर कोसळली, पडदा पडला. त्या मात्र नंतर स्टेजच्या पडद्याच्या मागे मात्र अश्विनी उठलीच नाही. त्यानंतर एकच कल्लोळ उठला की नेमकं काय झालं, आणि हा परफॉर्मन्सचा जर भाग होता त्यामुळे प्रेक्षकांनाही ते कळलं नाही. असंच तो समज घेऊन ते निघून गेले. पण तो परफॉर्मन्स हा अश्विनीचा शेवटचा परफॉर्मन्स ठेवला. कारण या अगोदर म्हणजे साधारण 2 कॉस्ट्युम चेंज नंतर तिचं बोलणंही म्हणजे शरद पोंक्षेंचा नंतरचा नथुराम गोडसेचा जो प्रयोग आहे तो तिथे आज या पुढे तो आत्ताही सुरू होणार आहे. पण ह्या सगळ्यामध्ये तिथे ते भेटल्यानंतर विंगेतही बोलणी झाली. त्या सगळ्या गोष्टींबद्दल शरद पोंक्षेंनीच ही प्रथम माहिती आपल्याला दिली आणि त्या सगळ्या गोष्टीत म्हणजे कुठेही ते लवलेशही नव्हता की हा परफॉर्मन्स किंवा तिला कसं वाटतंय, बरं वाटत नाहीये वगैरे अशा पद्धतीचंही बोलणं झालं नाही. त्यामुळे हा हृदयविकाराचा तीव्र झटका आणि त्यानंतर काळाची झडप या सगळ्या गोष्टींमध्ये काही सेकंदाचं अंतर होतं. इथून नंतर पेरू गेटला खरं तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि तिथे डॉक्टरांनी अश्विनी आपल्यात नाही असं एक विधान केलं. त्या सगळ्या गोष्टींनी खरं तर मराठी नाट्यसृष्टी असेल, मालिकातलं जगत असेल, सिनेमासृष्टी असेल, ह्याच्यावर एक शोककळा पसरली. ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे आत्ताचं आपलं कलाकारांचं जगणं आणि त्यांच्या वेळा या सगळ्या गोष्टीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अश्विनी, नक्कीच. अमित, यामध्ये आणखीन एक मुद्दा असा की या प्रयोगादरम्यान तर अश्विनीला काही त्रास होत नव्हता, मात्र यापूर्वी कधी तिला असा त्रास झालेला होता किंवा काय याबाबत कोणती माहिती उपलब्ध होऊ शकली किंवा तिने वैयक्तिक याबद्दल काही कुठे सांगितलेलं होतं? नाही, अशा पद्धतीची कोणतीच माहिती नव्हती. इनफॅक्ट गेल्या आठवड्यात शरद पोंक्षेंचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी निवडक एक 25 ते 30 जण भेटलेली आणि त्यावेळेला मी तिथे हजर होतो. अत्यंत आनंदाने, उत्फुल्ल, रिबेलियस आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तितकीच हिरिरीने, कारण शरद पोंक्षे तशा पद्धतीने वाढदिवस वगैरे साजरा करण्यावर कधीही विश्वास न ठेवणार आहेत. 50वा वाढदिवस, त्यामुळे हा अख्खा प्लॅन अश्विनीने केला होता आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तिचा जो पद्धतीचा उत्साह होता अजिबात असं जाणवलं नाही. गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे आणि अगदी काल फेसबुकवर तिने ज्या पद्धतीने पोस्ट टाकली आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत. कुठेही अशा पद्धतीचा लवलेश नाही. अगदी परफॉर्मन्सच्या दरम्यान ज्या वेळेला नंतरचा परफॉर्मन्स सुरू होणार म्हणून शरद पोंक्षे अगोदर पोहोचलेले, त्यांच्याशीही तिचं बोलणं झालं त्या मधल्या 2 कॉस्ट्युम चेंजच्या दरम्यान आणि त्या वेळेला म्हणजे असा कुठलाही लवलेश नाही, कुठेही जाणवलं नाही. एका क्षणात म्हणजे अगदी आपण फ्यूज ऑफ व्हावा आणि सडनली सगळा रंगमंचावरचा अंधार असावा अशा पद्धतीचं खरं तर अश्विनीचं जाणं आहे आणि ते अगदी काळजाला चटका लावून जाणार आहे. म्हणजे जाहिरात क्षेत्र असेल मराठीतलं, मालिका असेल, नृत्य क्षेत्र आणि अर्थात सिनेमा, मालिका या सगळ्यामध्ये वावरलेली मुख्य भूमिका ते चरित्र अभिनेत्री अशा पद्धतीचा प्रवास तितक्याच डौलाने, दिमाखाने, स्वतःच्या चेहऱ्याला एक ओळख, प्रायोगिक नाटक ही करावं असं तिला वाटत होतं. अमित, मी थोडंसं थांबवते. या घटनास्थळी उभे असले, घटनास्थळी अश्विनी सोबत जे त्या ठिकाणी होते, वरुण सध्या आपल्या सोबत आहेत. वरुण, नेमकं काय घडलं आणि म्हणजे सुतराम सुद्धा कल्पना होती का की असं काही घडू शकेल? नमस्कार. ऍक्च्युली हा अतिशय मोठा मानसिक धक्का आहे आमच्या सर्वांसाठी. कारण ज्यावेळेस त्यांचा शेवटचा नाद झाला बावनखणी, सो त्याच्या आधी 2च मिनिटं तिथं शरद पोंक्षे सुद्धा उपस्थित होते वरती. सो आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की त्यांनी येऊन परफॉर्मन्स बघावा. त्याच्यामुळे असं कुठेही एकही क्षण असं आम्हाला वाटलं नाही की अशी काही घटना होईल. कारण त्यांनी व्यवस्थित सगळं काही सँडविचेस खाल्ले होते, चहा घेतला होता, बिस्किट घेतली होती आणि इव्हन आमचं डिस्कशन व्यवस्थित चाललं होतं की आता हा प्रयोग कसा झाला, हा नाच कसा झाला. इतकं अगदी सरळ आणि साधं त्यांचं होतं.
पण त्यांचा शेवटचा परफॉर्मन्स झाला, बावनखणी या गाण्यावर नृत्य झालं त्यांचं. आणि ते झाल्यानंतर ज्यावेळेस पडदा खाली पडत होता त्या क्षणी त्या पण चक्कर येऊन खाली पडल्यात. सो पडदा खाली आल्यानंतर आम्ही सगळ्यांना वाटलं की कदाचित साधी चक्कर आली असेल त्यांना. सो त्याच्यामुळे मग सगळे तिथं धावाधाव झाली जरा आणि त्यांना आम्ही उठवण्याचा प्रयत्न केला आणि इमिजिएटली भरतनाट्य मंदिर पासून जवळच एक हॉस्पिटल आहे डॉक्टर गोरे यांचं, तर तिथे त्यांना नेण्यात आलं. बरं, यापूर्वी म्हणजे तुम्ही आता त्यांच्यासोबत काम करत आलेलात, यापूर्वी कधी त्यांनी अशी तब्येती संदर्भात तक्रार केलेली होती? नाही, ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर हा माझा त्यांच्यासोबतचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्याच्यामुळे तब्येतीविषयी काही असं काही सांगता येणार नाही, पण त्या डायबिटीसचा त्यांना थोडासा त्रास होता असं म्हणजे ऐकण्यात आलं माझ्या. बर, हा. पण त्या आजचा शो सुरू होण्यापूर्वी काही तुमचं बोलणं झालं होतं किंवा काही त्यांनी याबाबत तक्रार केलेली होती का? कधीही नाही. कारण अतिशय उत्तम आणि फिट अभिनेत्री म्हणून आम्ही त्यांना सतत बघत आलेलो आहे आणि त्या परफॉर्मन्सच्या दरम्यान सुद्धा अतिशय एनर्जीने त्यांनी परफॉर्मन्स केला होता. त्याच्यामुळे त्यांचं असं अचानक जाण्याने अतिशय मोठा मानसिक धक्का आम्हाला लागलेला आहे. म्हणजे संपूर्ण मराठी रंगभूमीसाठी ही अतिशय दुःखदायक घटना अशी घडलेली आहे. नक्कीच वरुण, धन्यवाद. तुम्ही आपल्या भावना एबीपी माझ्याकडे व्यक्त केला त्याबद्दल. अमित, अश्विनी एकबोटे, आपण ही दृश्य पाहतोय, तिचे फोटो आपण पाहतोय, अत्यंत तरुण अभिनेत्री. तिचं वय काय होतं आणि एकूणच जर तिच्या अभिनयाची आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर एक व्हर्सटाईल अभिनेत्री म्हणून तिला ओळखत होते. निश्चित या सगळ्यामध्ये अश्विनीचं वावरणं जो होतं तो एक कायम रिबेलियस ॲटिट्यूड आणि तिचा एक असणारा एक स्वभाव आहे. तो स्वभावाचा गुणधर्म आपल्याला दिसायचा. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जाहिरात असेल, मालिका असेल आणि अर्थात म्हणजे अभिनेत्रींचं वय माहीत नसतं, त्यामुळे आत्तापर्यंत म्हणजे तशा पद्धतीची माहिती अद्याप उपलब्ध नाहीये. ती माहिती जाणून घेऊन मग त्या प्रश्नावर मी उत्तर देऊ शकेन. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे अश्विनीने स्वतःची ओळख चारही म्हणजे मराठी क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण वावरतो. मग टेलिव्हिजन असेल तर कधीही टेलिव्हिजनही आपल्याला हे नाहीये, कमी नाहीये. म्हणून थिएटर आजही थिएटरची दुरावस्था असतानाही पैसे कमी मिळत असतील पण मानसिक समाधान जास्त मिळतं, त्यामुळे थिएटर करायचंय असं तिचं कायम होतं. टेलिव्हिजन मालिकांमधून चरितार्थ आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या सुखसोयी उपलब्ध आहेत, कारण गेल्या साधारण एक 15 दिवसापूर्वी अश्विनीने एक नवीन होंडा सिटी घेतलेली आणि त्याचं तिला इतकं कौतुक होतं की इतका म्हणजे खरं तर स्ट्रगल करत अशा पद्धतीची गाडी घेणं आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दलचा तो आनंद म्हणजे गेल्या आठवड्यातला मला तिच्या चेहऱ्यावर आजही तो चेहरा जाणवते, डोळ्यातली ती चमक जाणवते. मालिका असतील म्हणजे त्या किंवा अगदी त्या तिघांची गोष्ट सारखंच जर नाटक असेल आनंद नाडकर्णींनी लिहिलेलं, ते परफॉर्म करणं म्हणजे अगदी फू बाय फू पासून ते अगदी आत्ता म्हणजे मालिकेतली रावणाची आई म्हणून गणपती बाप्पा मोरयामध्ये ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी या अश्विनीच्या भोवती फिरत होत्या. म्हणजे असंभव असेल, मन उधाण मारायचे असतील किंवा वेगवेगळ्या मालिका निर्माता असेल, दिग्दर्शक असेल, एक फेस व्हॅल्यूवर ज्या वेळेला ठरवलं जातं अभिनेत्री, तर चरित्र अभिनेत्रींना तशा पद्धतीची ओळख नसते. पण अश्विनीने ती ओळख निर्माण केली होती. एक वहिनी असेल, ताई असेल, या पद्धतीची जी तिची ओळख होती त्या सगळ्या गोष्टी टेलिव्हिजन मधल्या होत्या. जाहिरात क्षेत्रात म्हणजे शरद पोंक्षे किंवा यांच्या सोबतच्या तिच्या असणाऱ्या अगदी खत बियाण्यांच्या जाहिरातीपासून ते ग्रामीण पद्धतीच्या जाहिरातींमध्येही अश्विनीचा चेहरा दिसला. एकीकडे मॉडर्न वाटणारी वहिनी आणि अभिनेत्री तीच ग्रामीण भागात तशाच पद्धतीने दिसते. अनेक सिनेमेही त्या पद्धतीचे तिने केले. या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे अश्विनीने कधीही म्हणजे हे दुय्यम काम आहे किंवा हे करू नये, हा ग्रामीण बाजाचा सिनेमा आहे किंवा शहरी बाजाचा आहे, करमणूक आपण करत राहणं आणि आजचाही तिचा परफॉर्मन्स म्हणजे कलाकाराचं मरण हे स्टेजवर येणं, या सगळ्या गोष्टीवर आपण ज्या पद्धतीने पाहतो म्हणजे नक्कीच खरोखरच मराठी रंगभूमी आणि एकूणच चित्रपट सृष्टी अभिनय क्षेत्रासाठी हा खूप मोठा लॉस आहे. अमित, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल.